brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ हे तुम्ही कथामध्ये ऐकलं असेल, पण असं प्रत्यक्षात घडलंय ते म्हणजे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना आता भाजपने त्यांचा महापौर बसवलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरच्या महानगरपालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. चंद्रपूरमध्ये खरं तर काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट तयार झाले होते. एक गट हा विजय वडेट्टीवार यांच्या नगरसेवकांचा होता आणि दुसरा गट हा प्रतिभा धानोरकर यांच्या नगरसेवकांचा होता. या सगळ्याचं एकमत होत नव्हतं. कोणाला महापौर करायचं याच्याबद्दल एकमत नव्हतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं असेल तर त्यांना कुठली पदं द्यायची, त्यांना महापौर पद अर्ध्या वर्षासाठी द्यायचं का, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. पण या सगळ्या चर्चा फिसकटल्यानंतर आता भाजपने एक वेगळीच खेळी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यात स्वतःचा नगरसेवक सुद्धा त्यांनी बसवलेला आहे आणि हा नगरसेवक चक्क उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर बसलेला आहे. नेमकं चंद्रपूरमध्ये काय झालेलं आहे, चंद्रपूरमध्ये कशा घडामोडी घडलेल्या आहेत, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. व्हिडिओची सुरुवात करताना चंद्रपूरमध्ये नेमकं कसा बलाबल आहे ते सुरुवातीला समजावून घ्यायचं. चंद्रपूरमध्ये एकूण जागा या 66 आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेसला 27 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या, जनविकास सेना याला 3 जागा मिळाल्या होत्या. खरं तर ही जनविकास सेना आहे, त्यांनी एकत्रित काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती. शिवसेनेला 1 जागा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली होती. शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 6 जागा, वंचित बहुजन आघाडीला 2 जागा, बसपाला 1 जागा आणि अपक्ष जे खरं तर काँग्रेसचेच बंडखोर होते त्या 2 जागा निवडून आल्या होत्या. MIM ही एका जागेवर निवडून आली होती. खरं तर आपण जर बघितलं तर सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस ठरला होता. 27 जागा त्यांना मिळाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे जे मित्रपक्ष होती जनविकास सेना, त्यांना 3 जागा मिळाल्या होत्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 6 जागा होत्या. त्याच्यामुळे त्यांचं एकत्रित पाठिंबा घेऊन ते त्यांचा महापौर बसवू शकले असते. वंचितला सुद्धा सोबत घेता आलं असतं, कारण वंचित सुद्धा यांनी शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत निवडणूक लढवली होती. पण हे सगळं होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरचा महापौर कोण होणार, कोणाची सत्ता स्थापन होणार या सगळ्याकडे लक्ष लागलेलं असताना भाजपने आता वेट अँड वॉचची भूमिका ठेवली होती. भाजपने खरं तर एक वेगळी खेळायला सुरुवात केली होती. अंतर्गत बोलणी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी केली होती आणि त्यातनंच आजची घडामोड घडलेली आणि त्याच्यामध्ये त्यांचा आता महापौर झालेला आहे. आज आपण जर बघितलं तर भाजपच्या संगीता खांडेकर या आता महापौर झालेल्या आहेत. त्यांना 32 मतं मिळालेली आहेत, तर काँग्रेसचा जो उमेदवार होता त्याला 31 मतं मिळालेली आहेत. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये बहुमताचा आकडा हा 33चा होता. पण वंचित बहुजन आघाडीचे जे 2 नगरसेवक आहेत ते या महापौर पदाच्या निवडीच्या जी प्रोसेस होती त्याच्यामधनं अनुपस्थित राहिले, ते सभागृहात आलेच नाहीत. त्यामुळे जो बहुमताचा आकडा आहे तो अर्थातच कमी झाला आणि त्यामुळेच तो 32चा झाल्यामुळे तिथे आता भाजपच्या संगीता खांडेकर या एका मताने महापौर झालेले आहेत. MIM सुद्धा पक्ष याची सुद्धा भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. MIMने सुद्धा तटस्थ राहायचा निर्णय घेतलेला होता आणि त्यामुळेच त्याचा फायदा कुठेतरी भाजपला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर ठाकरेंचे प्रशांत दानव आता हे उपमहापौर सुद्धा झालेले आहेत. आता हा फॉर्म्युला नेमका कसा ठरला होता चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये, तर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ऑफर दिली. त्यांचं असं म्हणणं होतं की 5 वर्षामध्ये आपण 1.25 वर्ष महापौर पद घ्यायचं. सुरुवातीचे 1.25 वर्ष हा भाजपचा महापौर असेल, त्यानंतरचं 1.25 वर्ष हा ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर असेल आणि पुढचे जी 2.5 वर्षाची टर्म आहे ते सुद्धा अशीच परिस्थिती असेल. त्याचबरोबर पहिल्या वर्षाचं जे सभागृह स्थायी समितीचं जे अध्यक्षपद असेल ते सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळेच भाजपची खेळी ही चंद्रपूरमध्ये आता वर्क झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर आता भाजपने चंद्रपूरमध्ये त्यांचा महापौर बसवलेला आहे. काँग्रेसमध्ये जे अंतर्गत संघर्ष होता, कारण प्रतिभा धानोरकर असेल किंवा विजय वडेट्टीवार असतील यांच्यामधला संघर्ष आपण पाहायला मिळाला. प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा हस्तक्षेप केला होता. धानोरकरांचा महापौर करायचा, वडेट्टीवारांचे जे समर्थक नगरसेवक आहेत त्यांचा स्थायी समितीचा अध्यक्ष करायचा, या सगळ्या चर्चा सुरू होत्या. पण या चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपने सुद्धा आता शिवसेनेशी बोलणी सुरू ठेवली होती. आज सुद्धा खरं तर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची बोलणी सुरू होती, पण ती सगळी फिसकटल्यामुळे थेट शिवसेनेने आता भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आणि तिथे आता भाजपचा महापौर सुद्धा झालेला आहे. या सगळ्यामध्ये MIM असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांची सुद्धा भूमिका निर्णायक ठरलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे आणि MIMच्या तटस्थ भूमिकेमुळे भाजपला त्यांचा महापौर बसवणं अगदी सहज शक्य झालेलं आहे. त्यामुळे बघतोय आपण काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे या सगळ्या महानगरपालिकेमध्ये, जिथे काँग्रेसला सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले होते. असं असताना सुद्धा काँग्रेसला मात्र चंद्रपुरामध्ये त्यांचा नगरसेवक आहे तो निवडून आणता आलेला नाहीये. त्यामुळे या सगळ्या घडामोडींमुळे महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात राहणार का, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जे आहेत त्यांनी सुद्धा एक आक्रमक भूमिका या सगळ्या निर्णयानंतर मांडलेली आहे आणि त्यानंतरच वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा या सगळ्या मध्ये समोर येतात. त्यामुळे आता पुढे काय होतं, या सगळ्या निवडणुकीमुळे राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा कळाली येते का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? शिवसेनेच्या भूमिकेमुळे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमची काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं ते सुद्धा करा. धन्यवाद.